नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जून 2026. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. काल देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला आणि शेतकऱ्याच्या मी काल नांदेडकडे जात असताना बऱ्याच भागामध्ये आमच्या पाथरीकडे इकडं परभणीकडे बऱ्याच पेरण्या सुरू झाल्या. मला पेरणी करायची, पण आमच्याकडे आणखीन वापसाच होत नाही. म्हणजे पाऊस रात्री देखील आम्हाला पडला. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे ईदभर ओला असेल तर तुम्ही तुमचं पेरणी करू शकता. कारण की राज्यामध्ये आणखीन जवळपास 8 जुलैपर्यंत म्हणजे पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या इकडल्या पश्चिम भागातला तुम्हाला एक सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, बारामती आणि धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले. आमच्याकडे पाऊस नाही. त्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आज म्हणजे 27 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे. 28, 29, 30च्या दरम्यान आणखीन बराच भाग कव्हर होणार आहे. तुमच्याकडे चांगला पाऊस पडला आणि ईदभर ओलं झाली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग ही अतिवृष्टी कोणत्या भागात होणार आहे तर राज्यात सर्वप्रथम सांगतो मुंबईकरांनी एक सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण की मुंबई, नाशिक, पुणे, त्याच्यानंतर अकोले, संगमनेर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे जवळपास 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ओढे नाले एक होतील आणि त्याच्यानंतर काय होईल, जे सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचणार आहे, म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले. आमच्याकडं नंदुरबार, धुळेकडं काही भागामध्ये वंचित आहे, काही ठिकाणी पाऊस नाही. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, नाशिक भागाचे ते उत्तर महाराष्ट्राकडे गेलेला त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो, काही ज्या भागामध्ये पाऊस नाही आला तुमच्याकडे मात्र 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. इतका पाऊस पडेल की पहिल्या पावसामध्ये तुम्हाला त्या 8 दिवसाच्या तुमचे जे छोटे छोटे पाझर तलाव पाण्याचे पिण्याचे पाण्याचे तलाव आहेत ते मात्र त्या ह्याच्या सगळे ओव्हरफुल होऊन जातील. म्हणून उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पाऊस उशिरा येणार आहे पण चांगलाच पडून जाणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. त्याच्यानंतर मालेगाव तालुका, नाशिक जिल्ह्यातला मालेगाव, त्याच्यानंतर निफाड, येवला, वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहता, कोपरगाव, त्याच्यानंतर संभाजीनगरचा फुलंब्री ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज तुम्ही ते देखील लक्षात घ्यायचा.